हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं इंजिनिअरिंग विथ प्रतीक या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आज आपण थर्ड इयर ऑफ इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स 2024 पॅटर्नचा सिलेबस पाहणार आहोत. लाईक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग 2024 पॅटर्नमध्ये तुम्हाला कोणते सब्जेक्ट हे एकदम आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तो चला मग स्टार्ट करूया. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर पहिला आपला सब्जेक्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो ए आय हा नावाचा सब्जेक्ट तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची 30 मार्चची सी एक्झाम होणार आहे, जी की कॉलेज लेवलला इंटरनल होणार आहे. आणि 70 मार्चची एनसेम एक्झाम आहे, जी की SPPU लेवलला होणार आहे युनिव्हर्सिटीकडून. तसं टोटल 100 मार्क्सचं वेटेज या सब्जेक्टचं आहे आणि या सब्जेक्टला क्रेडिट आहेत 3. सो त्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे आपला कम्प्युटर नेटवर्क. कम्प्युटर नेटवर्कमध्ये नेटवर्किंग प्रोटोकॉल्स असतात, लाईक HTTP, अजून डोमेन नेम सिस्टम असे वगैरे. या सब्जेक्टवर सर्व नेटवर्किंग प्रोटोकॉल्सचा हा सब्जेक्ट आहे. सो या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 30 मार्काची CC एक्झाम आहे आणि 70 मार्कची एनसेम एक्झाम आहे. असा टोटल 100 मार्क्सचं वेटेज या सब्जेक्टचं आहे आणि या सब्जेक्टला क्रेडिट आहेत 3. सो त्यानंतर तिसरा सब्जेक्ट आहे तुमचा TOC, म्हणजेच थिअरी ऑफ कॉम्प्युटेशन. सो या सब्जेक्टला 30 मार्चची CC एक्झाम आहे, जी की कॉलेज लेवलला इंटरनल होणार आहे आणि 70 मार्चची एनसेम एक्झाम आहे, जी की युनिव्हर्सिटीकडून घेतली जाणार आहे. सो असं टोटल 100 मार्क्स वेटेज या सब्जेक्टला आहे आणि या सब्जेक्टला क्रेडिट आहेत 3. सो आतापर्यंत आपण 3 सब्जेक्ट बघितले. सो पहिला आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेकंड आहे कम्प्युटर नेटवर्क आणि थर्ड आहे थिअरी ऑफ कॉम्प्युटेशन. सो आय होप तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल की या तिन्ही सब्जेक्टला 30 मार्काची इंटरनल एक्झाम आहे, CC एक्झाम, आणि 70 मार्क्सची एनसेम एक्झाम आहे. असं टोटल 100 मार्क्सचं वेटेज आहे आणि तिन्ही सब्जेक्टला 3 क्रेडिट आहे. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर आता आपण बघूया प्रॅक्टिकल लॅब. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सब्जेक्ट आहे, ज्याला की प्रॅक्टिकल लॅब आहे, लॅबोरेटरी. ह्या 50 मार्क्सचं टर्म वर्क आहे आणि 25 मार्क्सची टर्म वर्क आहे, प्रॅक्टिकल एक्झाम आहे. सो असं 75 मार्क्सचं टोटल वेटेज आहे. सो यामध्ये क्रेडिट आहे एक, प्रॅक्टिकलला क्रेडिट एक क्रेडिट आहे. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आपला सब्जेक्ट होता त्याची ही प्रॅक्टिकल एक्झाम आहे. याच्यामध्ये 50 मार्क्सचं तुम्हाला राईट अप असणार, जे की सबमिशन, आणि 25 मार्क्सची प्रॅक्टिकल एक्झाम. सो असं टोटल वेटेज या सब्जेक्टचं 75 आहे आणि क्रेडिट त्याला एक आहे. सो त्यानंतर कम्प्युटर नेटवर्क लॅबोरेटरी. सो कम्प्युटर नेटवर्क जो आपण सब्जेक्ट आता बघितला होता, त्या सब्जेक्टला पण तुम्हाला प्रॅक्टिकल आहे, लॅब आहे. तर ह्या सब्जेक्टला आपल्याला 25 मार्क्सचं टर्म वर्क आहे आणि 25 मार्क्सची ओरल एक्झाम आहे. सो टोटल 50 मार्क्सचं वेटेज या सब्जेक्टसाठी आहे. लाईक कम्प्युटर नेटवर्कची जी तुमची ओरल होईल त्यामध्ये तुम्हाला ते नेटवर्किंग प्रोटोकॉल आहे, जसं की HTTP, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल, ICMP, असे प्रोटोकॉल्स तुम्हाला विचारतील ओरल एक्झामला. सो ह्याला तुम्हाला 2 क्रेडिट आहे कम्प्युटर नेटवर्कला, लॅबोरेटरीला. सो त्यानंतर इलेक्टिव्ह 1 हा सब्जेक्ट आहे तुमचा, त्यामध्ये तुम्हाला 30 मार्क्सची CC एक्झाम आहे आणि 70 मार्क्सची एनसेम एक्झाम आहे. असं टोटल 100 मार्क्सचं वेटेज आहे या सब्जेक्टचं, इलेक्टिव्ह 1चं. त्यामुळे तुम्हाला 3 क्रेडिट आहे. सो इलेक्टिव्ह 1 मध्ये हे सब्जेक्ट आहे, जसे की इन्फॉर्मेशन रिट्रायवल, क्लाउड कॉम्प्युटिंग, युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्स डिझाईन, UI UX, एम्बेडेड सिस्टम. सो असे इलेक्टिव्ह 1 मध्ये हे ऑप्शन आहे चूज करण्यासाठी. ह्यापैकी तुम्ही कोणता बी इलेक्टिव्ह 1 ला ऑप्शन चूज करू शकता सब्जेक्टमध्ये. सो इलेक्टिव्ह 1 ची पण प्रॅक्टिकल एक्झाम आहे, त्याला पण लॅबोरेटरी आहे. सो त्याला पण 50 मार्क्सचं टर्म वर्क आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि 50 मार्क्सचं असं टोटल वेटेज आहे त्याला आणि एक क्रेडिट इलेक्टिव्ह 1च्या प्रॅक्टिकलला, लॅबला आहे. सो आय होप तुम्हाला आतापर्यंत जे सांगितलं समजलं असेल. सो नंतर तुमचा सब्जेक्ट आहे रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. सो रोबोटिक्स अँड ऑटोमेशन या सब्जेक्टला तुम्हाला 50 मार्क्सची CC एक्झाम आहे आणि असं टोटल 50 मार्क्सचं वेटेज आहे आणि ह्याला ट्युटोरियल आहे एक, ते ट्युटोरियलला एक क्रेडिट आहे आणि प्रॅक्टिकलला 2 क्रेडिट आहे. सो असं टोटल 3 वेटेज रोबोटिक्स अँड ऑटोमेशन या सब्जेक्टला आहे. सो त्यानंतर ओपन इलेक्टिव्ह नावाचा सब्जेक्ट आहे. सो ओपन इलेक्टिव्ह जो तुमचा सब्जेक्ट आहे, त्या ओपन इलेक्टिव्ह या सब्जेक्टला तुम्हाला 15 मार्क्सची CC एक्झाम आहे, जी की कॉलेज लेवलला इंटरनल घेतली जाते आणि त्यानंतर 35 मार्क्सची एंडसेम एक्झाम आहे. सो टोटल 50 मार्क्सचं वेटेज या सब्जेक्टचं आहे आणि या सब्जेक्टला 2 क्रेडिट आहे. सो ओपन इलेक्टिव्ह मध्ये तुम्हाला इथं दिसत असेल की ओपन इलेक्टिव्ह मध्ये तुम्हाला ऑप्शन आहे, जसे की मॅनेजमेंट, ह्युमॅनिटीज और इंटरडिसिप्लिनरी स्टडीज,
IPR and cyber laws, intellectual property rights and cyber laws, sustainability development, digital personal data protection, or constitution of India. सो असे ओपन इलेक्टिव्ह मध्ये ऑप्शन आहे. सो या ऑप्शन पैकी तुम्ही एखादा निवडू शकता ओपन इलेक्टिव्ह साठी. सो ओपन इलेक्टिव्ह मध्ये एवढे जे ऑप्शन दिले त्यापैकी एक निवडून तुम्ही ओपन इलेक्टिव्ह मध्ये सब्जेक्ट चूज करू शकता. सो आय होप तुम्हाला आतापर्यंत जे सांगितलं ते समजलं असेल. सो त्यानंतर आता आपलं आहे टेक्निकल सेमिनार. सो टेक्निकल सेमिनारला आपल्याला 25 मार्क्सची ओरल एक्झाम आहे. असं एक क्रेडिट या सब्जेक्टला आहे प्रॅक्टिकलला. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. सो आता आपण सेमिस्टर 1चे जे सर्व सेमिस्टर 5 मध्ये जे तुम्हाला सब्जेक्ट असणार आहे, लाईक तुमचं आता हे 5वं सेमिस्टर चालू आहे. सो 5व्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला कोणते सब्जेक्ट आहे जे आता आपण सर्व डिस्कस केलं. लाईक थर्ड इयरचं पहिलं सेमिस्टर म्हणजे एकूण 5वं सेमिस्टर. सो 5व्या सेमिस्टर मधले आपण सर्व सब्जेक्ट जे तुम्हाला कम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग, CS मध्ये कोणते सब्जेक्ट तुम्ही अभ्यास करणार आहात ते आपण बघितलं. सो त्यानंतर आता आपण सेमिस्टर 6 म्हणजे थर्ड इयरच्या सेकंड सेमिस्टर मध्ये कम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग मध्ये कोणते सब्जेक्ट आहे ते डिस्कस करणार आहोत. सो तुमचा पहिला सब्जेक्ट आहे मशीन लर्निंग म्हणजेच ML. सो या ML या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला 30 मार्क्सची CC एक्झाम आहे आणि 70 मार्क्सची एंडसेम एक्झाम आहे. सो जी तुमची 30 मार्क्सची CC एक्झाम आहे जी की कॉलेज लेवलला होणार आहे आणि 70 मार्क्सची एंडसेम एक्झाम आहे जी की SPB कडून घेतली जाणार आहे. सो टोटल 100 मार्क्सचं वेटेज या सब्जेक्टला आहे आणि या सब्जेक्टला क्रेडिट आहे 3. सो त्यानंतर तुमचा आपला दुसरा सब्जेक्ट आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड मॉडेलिंग. सो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड मॉडेलिंग या सब्जेक्टमध्ये 30 मार्क्सची CC एक्झाम आहे आणि 70 मार्क्सची एंडसेम एक्झाम आहे. असं टोटल 100 मार्क्सचं वेटेज या सब्जेक्टला आहे आणि 2 क्रेडिट या सब्जेक्टला आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड मॉडेलिंग मध्ये. सो तुम्हाला माहिती आहे CC एक्झाम जी की इनसेम सारखी असते जी की कॉलेज लेवलला होणार आणि 70 मार्क्सची एंडसेम एक्झाम जी की युनिव्हर्सिटीकडून घेतली जाणार. सो त्यानंतर तुमचा मशीन लर्निंग जो सब्जेक्ट आहे त्याला प्रॅक्टिकल एक्झाम आहे, प्रॅक्टिकल लॅबोरेटरी आहे. सो त्यामध्ये तुम्हाला 50 मार्क्सचा टर्म वर्क आहे आणि 25 मार्क्सची प्रॅक्टिकल एक्झाम आहे. सो असं टोटल 75 मार्क्सचं वेटेज या सब्जेक्टला आहे मशीन लर्निंग लॅबोरेटरीला. त्याच्यामध्ये 50 मार्क्सचं टर्म वर्क आणि 25 मार्क्सचं प्रॅक्टिकल एक्झाम आहे. सो याला क्रेडिट आहे 2. सो त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड मॉडेलिंग लॅबोरेटरी. सो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड मॉडेलिंग लॅबोरेटरी जो सब्जेक्ट आहे आपला त्या सब्जेक्टला टर्म वर्क आहे 25 मार्क्सचं आणि ओरल एक्झाम आहे 25 मार्क्सची. सो टोटल 50 मार्क्सचं वेटेज आहे आणि ह्याला क्रेडिट आहे 1. सो त्यानंतर आपला नेक्स्ट सब्जेक्ट आहे इलेक्टिव्ह 2. सो इलेक्टिव्ह 2 मध्ये तुम्हाला इथं ऑप्शन दिसत असेल. इलेक्टिव्ह 2 मध्ये एवढे ऑप्शन आहे लाईक सॉफ्ट कॉम्प्युटिंग अँड पझल लॉजिक, ऑगमेंटेड रियालिटी अँड व्हर्च्युअल रियालिटी, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, क्वांटम कम्प्युटिंग. या सब्जेक्ट जे दिलेले आहे त्यापैकी तुम्ही इलेक्टिव्ह 2 साठी ऑप्शन चूज करू शकता. इलेक्टिव्ह 2 मध्ये तुम्हाला कोणता सब्जेक्ट पाहिजे. या इलेक्टिव्ह 2 मध्ये ह्या सब्जेक्ट पैकी तुम्ही एक सब्जेक्ट चूज करू शकता इलेक्टिव्ह 2 साठी. सो इलेक्टिव्ह 2 साठी पण तेच वेटेज आहे 30 मार्क्सची CC एक्झाम जी की कॉलेज लेवलला घेतली जाणार आणि 70 मार्क्सची एंडसेम एक्झाम जी की SPB कडून घेतली जाणार. सो टोटल असं 100 मार्क्सचं वेटेज आहे आणि ह्याला क्रेडिट आहे 3 जे की थेअरी एक्झामला आहे. सो त्यानंतर आपला सब्जेक्ट आहे इलेक्टिव्ह 3. इलेक्टिव्ह 3 मध्ये पण तुम्हाला इथं ऑप्शन आहे. इलेक्टिव्ह 3 मध्ये डाटा अनालिटिक्स अँड व्हिज्युअलायझेशन, क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, इमेज प्रोसेसिंग असे सब्जेक्ट आहे. ह्या सब्जेक्ट पैकी तुम्ही एखादा सब्जेक्ट चूज करू शकता इलेक्टिव्ह 3 साठी. सो इलेक्टिव्ह 3 मध्ये हे जे सब्जेक्ट आहे त्यापैकी एक सब्जेक्ट तुम्ही चूज करू शकता इलेक्टिव्ह 3 मध्ये. सो इलेक्टिव्ह 3 जो आपला आहे त्यासाठी 30 मार्क्सची CC एक्झाम आहे जी की एनसेम एक्झाम सारखी असते जी की कॉलेज लेवलला होते आणि 70 मार्क्सची एनसेम एक्झाम आहे. जसं टोटल 100 मार्क्सचं वेटेज या सब्जेक्टला आहे आणि याला क्रेडिट आहे 3. सो त्यानंतर आपला इलेक्टिव्ह 3 साठी लॅबोरेटरी म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम आहे आणि त्यामध्ये 25 मार्क्सचं टर्म वर्क आहे आणि असं टोटल वेटेज याला 25 आहे आणि ह्याला क्रेडिट आहे 1. सो त्यानंतर आपलं आहे ग्रीन कम्प्युटिंग. सो ग्रीन कम्प्युटिंगला प्रॅक्टिकल एक्झाम आहे जे की टर्म वर्क आहे 25 मार्क्सचं आणि ओरल एक्झाम आहे 25 मार्क्सची. असं टोटल वेटेज 50 मार्क्सचं आहे आणि याला ट्युटोरियलला एक क्रेडिट आहे आणि प्रॅक्टिकलला एक क्रेडिट आहे. असं 2 क्रेडिट या सब्जेक्टला आहे. सो त्यानंतर आहे फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट. सो फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट या सब्जेक्टला तुम्हाला टर्म वर्क आहे 50 मार्क्सचं आणि असं टोटल 50 मार्क्सचं वेटेज आहे याला आणि ह्याला एक क्रेडिट आहे प्रॅक्टिकलला. सो त्यानंतर इंटर्नशिप आहे तुम्हाला
थर्ड इयरच्या सेकंड सेमला म्हणजे एकूण 6व्या सेमिस्टरला 25 मार्क्सचं टर्म वर्क आहे तुम्हाला आणि 25 मार्क्सची ओरल एक्झाम आहे. असं टोटल 50 मार्क्सचं वेटेज आहे आणि ह्याला 4 क्रेडिट आहे. सो प्रॅक्टिकल 4 क्रेडिट आहे इंटर्नशिपला. सो आय होप आतापर्यंत आपण सेमिस्टर 6 यानी की सेमिस्टर 6वं जे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये जे तुम्हाला आहे त्यामधले सर्व सब्जेक्ट डिस्कस केलेले आहे. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल की तुम्हाला कोणते सब्जेक्ट आहे 6व्या सेमिस्टरला म्हणजे थर्ड इयरच्या सेकंड सेमिस्टरला तुम्हाला कोणते सब्जेक्ट आहे, कोणते प्रॅक्टिकल्स आहे आणि कोणत्या सब्जेक्ट साठी प्रॅक्टिकल लॅब आहे, सर्व आपण आता डिस्कस केलेले आहे. सो आय होप तुम्हाला हे कळलं असेल. आता आपण सर्व सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6 मध्ये जेवढे सब्जेक्ट आहे ते प्रॅक्टिकल्स आहे हे एकदम डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहे. सो आय होप तुम्हाला हे कळलं असेल की सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6 मध्ये कसा सिलेबस असणार आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सो ह्याचा एकदम डिटेल सिलेबस आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाईक प्रत्येक सब्जेक्टचं कोणता कोणता युनिट असणार आहे आणि त्या युनिटचं एक्सप्लेनेशन. सो पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक युनिटचं आपण डिटेल स्टडी, डिटेल अनालिसिस करणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.